माझं गुजराती कल्चरशी खूप घट्ट नातं आहे, कारण का मी गुजराती कमर्शियल थिएटर करायचे. त्याच्यामुळे माझी खूप मित्रमंडळी आणि असे सगळे गुजराती मारवाडी असल्यामुळे आणि बोरिवलीत मी लहानाची मोठी झालेली आहे. सो आपण असं नेहमी म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मी नेहमी असं गमतीगमतीत म्हणते की ह्या यशस्वी स्त्रीच्या मागे 5 पुरुषांचा हात आहे. सो मी बेसिकली मुंबईकर आहे, त्यामुळे इथे रास गरबा आणि दांडिया आणि नवरात्र खूप खेळली जाते. स्पेशली गुजराती मारवाडी एरियामध्ये तर जास्तच. आम्ही कोकणातले असल्यामुळे आमच्या घरात गुजराती असं वातावरण नाही आहे. ते गुजराती जरी असले तरी, कारण का सगळी पाळंमुळं कोकणातलीच आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच निमित्तानं झी मराठीचा एक इव्हेंट आहे आणि आपल्यासोबत आहे श्रेया बुगडे. श्रेया, कशी आहेस? मस्त, एकदम मजेत. तू कशी मी आहेस? पण मस्त. बरं श्रेया, झी मराठीचा इव्हेंट आहे, दसरा स्पेशल आहे, तर तुझा काही परफॉर्मन्स वगैरे असणार आहे का? त्याबद्दल प्रेक्षकांना सांग. झी मराठीचा इव्हेंट आहे आणि त्याच्यामध्ये मी नसणार हे खूप अनयुज्युअल होईल. सो ऑब्व्हियसली, कारण का गेली अनेक वर्ष आपण बघतोय की झी मराठी अत्यंत दर्जेदार मालिका आणि त्याचबरोबर असे काही मनोरंजनात्मक कार्यक्रम नेहमी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतं. आणि यावेळेचं निमित्त खास आहे, कारण दसऱ्याचं निमित्त आहे, नवरात्रोत्सव सुरू आहे, त्याच्यामुळे एक स्पेशल इव्हेंट आज आम्ही इथे शूट करतो आहे. आणि माझ्याबरोबर माझा सहकारी भारतदादा आहे, भारत गणेशपुरे, आणि खूप धमाल असा एक ॲक्ट आहे. आणि सगळी झी मराठीचे सगळे कलाकार, तुमचे आवडते कलाकार तुम्हाला या इव्हेंटमध्ये पाहायला मिळणार आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. सकाळपासून शूट चालू आहे, सगळे यू आर लुकिंग ॲट माय आउटफिट, त्याच्यामुळे छान सगळे आज नटले आहेत, कोणाकोणाचे डान्सेस आहेत, परफॉर्मन्सेस आहेत. सो या, वी आर ऑल हॅव्हिंग अ ग्रेट टाईम. श्रेया, नवरात्री आणि गरबा हे समीकरणच आहे, पण श्रेयाला गरबा किती खेळायला आवडतो आणि तू कधी गरबा नाईट्सला गेली आहेस का? मी गरबा नाईट्सला जायची जेव्हा मी कॉलेजला होते. सो मी बेसिकली मुंबईकर आहे, त्यामुळे इथे रास गरबा आणि दांडिया आणि नवरात्र खूप खेळली जाते. स्पेशली गुजराती मारवाडी एरियामध्ये तर जास्तच. आणि आपल्याकडे मुंबईमध्ये सोसायटीमध्ये सुद्धा गरबा 9 दिवस खेळण्याची प्रथा आहे. ज्यांच्या ज्यांच्या कॉलनीज असतात तिथे तिथे ग्राउंडवरती, किंवा मोठ्या प्रमाणातले जे आपण बघतो की कमर्शियल ग्राउंडवरचे मोठ्या प्रमाणात जो गरबा खेळला जातो. सो पण मी मिठीबाईला कॉलेजमध्ये होते, त्याच्यामुळे जुहूला स्पेशली पार्ल्यामध्ये खूप कम्युनिटी सगळी गुजराती मारवाडी असल्यामुळे तिथे खूप नेक्स्ट लेवलचे सगळ्या गरबा आणि नवरात्रोत्सव तिथे साजरा व्हायचा. आणि मगाशीच मी कोणाला तरी सांगत होते की तेव्हा ते पासेस मिळायचे नाहीत आणि मग ते तिकीटं खूप महाग असायची. आणि मग आम्ही असं मित्रांमध्ये की तुझं कोणी ओळखीचं आहे का बघ ना, ते त्या लेनमध्ये या लेनमध्ये, असं करून खूप वशिले वगैरे लावून जायचा प्रयत्न करायचो. पण तेव्हा मी जायचे. त्यानंतर फार मला गेल्याचं आठवत नाही. पण आता काय होतं की गेस्ट म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांसाठी स्पेशली नवरात्रीमध्ये बोलवलं जातं. सो आता मी त्याचा पार्ट नसते, पण ते बघायला मला अजूनही खूप आवडतं. श्रेया, जसं तू म्हणालीस की गुजराती मारवाडी हे लोक वेगळ्याच याने सेलिब्रेट करतात आणि तू सुद्धा श्रेया बुगडे सेट आहेस, तर तुझ्या घरी नवरात्री कशी सेलिब्रेट केली जाते? नाही, आम्ही कोकणातले असल्यामुळे आमच्या घरात गुजराती असं वातावरण नाही आहे. ते गुजराती जरी असले तरी, कारण का सगळी पाळंमुळं कोकणातलीच आहेत. सो बोललं पण मराठीत जातं आणि खाण्यापिण्याच्या पण सगळ्या सवयी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्याच आहेत. सो आडनावानी फक्त शेट लागतं, पण तरीसुद्धा माझं गुजराती कल्चरशी खूप घट्ट नातं आहे, कारण का मी गुजराती कमर्शियल थिएटर करायचे. त्याच्यामुळे माझी खूप मित्रमंडळी आणि असे सगळे गुजराती मारवाडी असल्यामुळे. आणि बोरिवलीत मी लहानाची मोठी झालेली आहे. त्याच्यामुळे परत बोरिवलीमध्ये तर तुला माहिती आहे की बोरिवली वेस्ट आता तू नवरात्रात बघशील तर त्याचा एक वेगळा चेहरा असतो. सो ते सगळं कल्चर मी अनुभवलेलं आहे. आणि अजूनही माझे जे एकदम सगळे जवळचा मित्रपरिवार आहे तो सगळं गुजराती मारवाडीच आहे. सो मी त्या कल्चरशी स्वतः खूप कनेक्ट करते. श्रेया, आम्ही बघतो की चला हवा येऊद्यामध्ये सगळे पुरुष आहे आणि आता 2 स्त्रिया आहेत, पण तुम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचं मनोरंजन करता. पण तू इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे आणि नवरात्री म्हटलं की नवदुर्गा, नवशक्ती, तर असं कधी झालंय का की श्रेया बुगडेला तिच्यातली दुर्गा दाखवावी लागली आहे? मला असं वाटतं की
मी जेव्हा जेव्हा परफॉर्म करते तेव्हा तेव्हा माझ्यामध्ये एक मला विलक्षण शक्तीचा नेहमी मला प्रचिती येते आणि मला असं वाटतं की एक काहीतरी फोर्स आहे जी इतकी स्ट्रॉंग आहे, ती कधीच दिसत नाही, काही ऐकू येत नाही किंवा काही अशी फोटो फ्रेम नाही आहे. पण जेव्हा जेव्हा मी मेकअप लावून कपडे घालून तयार होऊन स्टेजवर जाते तेव्हा मला तो फोर्स नेहमी हे होतो. आणि माझी कुलदेवता शांतादुर्गा आहे. तर माझा एक दुर्गा फेसचा माझ्या पाठीवरती असलेला टॅटूसुद्धा खूप फेमस आहे. ॲक्च्युली त्या सगळ्या गोष्टी अराउंड दॅट आहेतच. तर मला वाटतं की ती एक शक्ती मला नेहमी जाणवत राहते. मला खरं तर असा काही अवतार घेऊन कोणाच्या समोर यायची खरं तर वेळ आलेली नाही आहे. इज बिकॉज मला असं वाटतं की हे जे 5 पुरुष आमच्याबरोबर आहेत, त्यांनी कायम एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे आमची साथ दिली आहे आणि ते कायम पाठीशी उभे राहिले आहेत. सो आपण असं नेहमी म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मी नेहमी असं गमती-गमतीत म्हणते की ह्या यशस्वी स्त्रीच्या मागे 5 पुरुषांचा हात आहे. श्रेया, नवरात्रीच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच श्रेया. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.